याच टोलनाक्यावर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। याच आवादा वाईन मिल स्टोरेज हाऊसवर या घटनेला खरी सुरुवात झाली। बीड राज्यात सध्या मागील 3 पेक्षा अधिक आठवडे जोरदार चर्चेत आहे। बीड बालाघाटाच्या डोंगररांगेत वसलेला जिल्हा, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे। पण सध्या या जिल्ह्याची ओळख गुन्हेगारीसाठी होते का असंच वाटत आहे। याचं कारण म्हणजे अपहरण करून करण्यात आलेली हत्या। या घटनेनंतर राज्यात सध्या संतापाची लाट निर्माण झाली आहे। ही घटना कुठे घडली, ते ठिकाण कुठे आहे, आवादा वाईन मिलचं प्रकरण काय ते पाहूयात। आता आम्ही निघालो आहोत बीड शहरापासून केज तालुक्यातील मसाजोग गावी। या गावच्या 1 किलोमीटर आधीच आपल्याला ही जागा दिसते। हीच ती जागा। तारीख 6 डिसेंबर या जागेवर एक वाद झाला। काय आहे तो वाद? 6 डिसेंबर रोजी सोनूने यांनी सुदर्शन घुलेला आणि त्याचे अन्य 2 साथीदार होते, ते काळ्या स्कॉर्पिओ मधून इथे आले। त्यांना एका अधिकाऱ्यांना भेटायचं होतं। आवादा वाईन मिलचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सोनूने यांनी त्यांना याच गेटवरती त्यांना थांबवलं। त्यांना तिथे एंट्री करायला लावली। तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही असं ते सोनूने गृहस्थ म्हणाले, जे की इथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात। आणि त्यांनी त्यांना अडवल्यामुळे त्यांचा सुदर्शन आणि त्याच्या अन्य साथीदार जे मित्र आहेत, सोबती आहेत, या खुनातील ते आरोपी आहेत, त्यांचा इगो हर्ट झाला। त्यानंतर त्याचं वादात रूपांतर झालं। तसेच या वादाच्या ठिकाणी मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख इथे आले। त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। ते जे सोनूने गृहस्थ आहेत त्या आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली होती, मारामारीचा प्रयत्न केला होता। ते सोनूने गृहस्थ जे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात त्यांनी केज पोलीस स्थानकात अॅट्रॉसिटीची केस दाखल करण्यासाठी देखील जात होते। पूर्ण पद्धतीचं हे वातावरण जे आहे ते शांत करण्याचा संतोष देशमुख जे सरपंच आहेत त्यांनी प्रयत्न केला। त्यानंतर जर आपण पाहिलं तर 9 डिसेंबरला याच मसाजोग गावचे सरपंच आहेत त्यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या हत्येचं हेच पहिलं कारण। संतोष देशमुख त्यांच्या गावातील सुरक्षा रक्षक सोनूने यांच्या मदतीला धावून आले। सुदर्शन घुले आणि अन्य त्याचे साथीदार यांचा वाद मिटवण्यासाठी आलेल्या संतोष देशमुख यांच्यावरच हा वाद ओढावला। तारीख 9 डिसेंबर 9 तारखेला डोनगाव टोलनाक्यावर नेमकं काय घडलं? मी सध्या उभा आहे डोनगाव टोलनाक्यावरती। केज तालुक्यातील हे गाव आहे। मसाजोग पासून 3 किलोमीटर अंतरावरती आहे। जर माझ्या पाठीमागं पाहिलं तर हा डोनगाव टोलनाका आहे। तिथून पुढे 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती केज हे तालुक्याचं ठिकाण आहे। बीड जिल्ह्यातील तालुका आहे। त्याच्या अलीकडे जर पाठीमागे पाहिलं तर टाकळी गावाला देखील आतमधून रस्ता जातो। आणि इकडे जर वरून बीडून जो रस्ता येतोय 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती मसाजोग गाव आहे। याच मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची या डोनगाव टोलनाकाच्या या लेनमध्ये अपहरण झालं पहिल्यांदा। त्यानंतर त्यातून त्यांची हत्या करण्यात आली। ही घटना सगळ्या राज्यानं पाहिलेली आहे। हा टोलनाका जर आपण पाहू शकतो तर इथे संतोष देशमुख हे मसाजोगसाठी जात होते। तिथे त्यांची गाडी एका काळ्या स्कॉर्पिओ मध्ये सुदर्शन घुले त्याचे अन्य 4 साथीदार असतील त्यांनी अडवली। संतोष देशमुख यांच्या गाडीमध्ये स्वतः संतोष देशमुख आणि त्यांचे आत्ते भाऊ होते, स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसलेले होते। आरोपींना असं वाटलं की ड्रायव्हर साईडला संतोष बसले आहेत असं आरोपींना वाटलं। त्यानंतर त्यांनी दरवाजा नॉक केला गाडीवरती। पहिल्यांदा काचावरती त्यांनी दगडफेक केली, हल्ला केला। पण सुदर्शन घुले ज्यांना मारणार होता ते संतोष हे ड्रायव्हर साईडला नव्हते तर बाजूच्या सीटवर बसलेले होते, त्यामुळे त्यांचा तो प्रयत्न फेल ठरला। नंतर ही गाडी अडवली, त्यांना इथे बाचाबाची झाली, संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली। त्यानंतर त्यांच्यावरती टॉर्चर करून त्यांना मारलेला आहे। त्यांचे पोस्टमॉर्टम मधले आपण फोटो देखील पाहिले असतील कशा पद्धतीने त्यांना मारलेला आहे। त्यांना ताब्यात घेतलं। सुदर्शन घुलेला त्यांचे अन्य साथीदार असतील आरोपी प्रतीक घुले आणि त्यांचे 4 साथीदार हे केज तालुक्यातील टाकळी ह्या गावातून सरळ पलीकडे चिंचोली माळी मार्गे बहुलाच्या गावा पोहोचले। पण त्याच्या तत्पूर्वी दैठणा जे गाव आहे तिथे त्यांची बॉडी टाकण्यात आली आणि तसंच ते वाशी मार्गे फरार झाले। त्यातील अद्याप सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे, तो फरार आहे। या घटनेतील 3 आरोपी अद्याप फरार आहेत। सध्या तरी विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि आणखी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। बीडमध्ये मूक मोर्चा मोठ्या प्रमाणात झाला। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, आरोपींना फाशी देण्यात यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। पण सध्या तरी बीड जिल्ह्यात एक भयान शांतता पसरली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी शरद पवार, अजित पवार यांच्यासारखे अन्य प्रमुख नेत्यांनी भेट घेतली आहे।
तसेच या प्रकरणाव्यतिरिक्त खंडणीचा गुन्हा मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल झालेला आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह अन्य 2 आरोपी फरार आहेत. त्यांच्या तपासासाठी जिल्ह्यात CID तळ ठोकून आहे. विविध जणांच्या चौकशी देखील होत आहेत. आरोपींना अटक व्हावी, फाशी देण्यात यावी या मागणीसाठी बीडमध्ये भव्य मूक मोर्चा देखील निघाला. देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय, अरे 2 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये, 56 ठोके, 6 जणांचे, 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच घ्या. 350 ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा 12 तारखेला माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना. आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी तिथं सभागृहासमोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाहीत. मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं. एक निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे, ही बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाची मागणी आहे. या व्यासपीठावरून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर देखील विरोधकांनी आरोप केले आहेत. पण संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाचा पोलीस यंत्रणा तपास करत आहे. पण आरोपी कधी सापडणार आणि त्यांना शिक्षा काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बीड किती दिवस सध्या राज्यात सेंटर पॉईंट राहणार हे येणाऱ्या काळातच समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.